गुरुची शिष्याला साधनेत पुढे नेण्याची तळमळ. एक शिष्य गुरूंनी त्याला दिलेली सेवा विनम्रपणे आणि सेवाभावाने आज्ञापालन करून म्हणून करत असतो. त्यामुळे त्या गुरु शिष्याला स्वतःचा उत्तराधिकारी नेमतात. या नवीन सेवेतही त्याची सेवेची तळमळ आणि सेवाभाव पूर्वीसारखाच असतो. काही कालावधीनंतर दुसरा एक कुशाग्र बुद्धीचा युवक या गुरुचे शिष्यत्व पत्कारतो आणि अल्प कालावधीतच तो गुरूंचे मन जिंकतो. त्याच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून गुरु उत्तराधिकारीपदी असलेल्या पूर्वीच्या शिष्याला स्वयंपाकगृहातील सेवेचे दायित्व देतात आणि या नवीन शिष्याला त्याचे उत्तराधिकारी नेमतात. तरीही पूर्वीच्या शिष्याच्या मनात कोणताही विकल्प न येता तो दिलेली सेवा गुरूंना आवडेल अशी करत असतो. काही दिवसानंतर उत्तराधिकारी केलेल्या शिष्याचा अहंकार वाढतो. परिणामी सहज साधक त्याच्याऐवजी स्वयंपाकगृहात सेवा करणाऱ्या त्या पूर्वीच्या शिष्याकडून शंकाचे निरसन करून घेऊ लागले. हे पाहून त्या उत्तराधिकारी शिष्याच्या मनात पहिल्या शिष्याविषयी द्वेषभावना निर्माण होते. एक दिवस तो गुरूंकडे जाऊन ती द्वेषभावना व्यक्त करतो. त्यावेळी गुरु त्याला म्हणाले, त्या शिष्याला मी उत्तराधिकारी पदावरून काढून ते तुला दिले, कारण मला तुला यातून शिकवायचे होते. सेवा कोणती करतो यापेक्षा गुरु आज्ञा शिरसंवाद्य मानून जो भावपूर्ण सेवा करतो तोच गुरुचे खऱ्या अर्थाने मन जिंकू शकतो. आजपासून तू आता स्वयंपाकघरात सेवेला असणारा आणि तो शिष्य माझा उत्तराधिकारी असेल. यानंतर काही दिवसांनी हा दुसरा शिष्य गुरूंना घरी जाण्याची अनुमती मागतो. तेव्हा श्री गुरु शांत राहतात. त्यांना या शिष्याने या काळात घरी जाणे अपेक्षित नसते, परंतु हा शिष्य गुरूंची अनुमती नसतानाही घरी जातो. बऱ्याच काळानंतर तो परत येतो आणि गुरुसमोर उभा राहतो. त्यावेळी गुरूंच्या डोळ्यात पाणी येते आणि ते त्याच्याकडे केवळ पाहतात, पण दुसऱ्या क्षणी कठोरपणे त्यांच्या उत्तराधिकारी शिष्याला आज्ञा देतात. याच्यासाठी आश्रमाचे दरवाजे बंद झाले आहेत, याने इथून चालते व्हावे. काही वेळाने उत्तराधिकारी शिष्य न राहून गुरूंना विचारतो की आपण त्या शिष्याला एवढा कठोर निर्णय दिला, पण आपले नेत्र का पाणावले होते. त्यावर गुरु सांगतात, त्याची साधनेत पुढे जाण्याची पुष्कळ क्षमता होती, पण तो घरी गेला आणि वाईट संगतीमुळे साधनेचे सर्व वैभव गमावून आज भिकारी होऊन आला. ही गोष्ट वाचल्यावर माझ्या डोळ्यात भावाश्रू आले. पुढील कथा. गाणारा पोपट. एकदा एका फकीराने बादशहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्त्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाला खूप आनंद होई. त्याच्याकडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाला काही वेगळीच मजा वाटे. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.